विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आता आपलं कुटस्थ चैतन्याविषयी विचार झाला, जीव चैतन्याविषयी विचार झाला. आता दोन चैतन्य आपलं सांगून झालं. आता आपण तिसऱ्या चैतन्याचा विचार करतो. तिसरं चैतन्य आहे ते ईश्वर चैतन्य. बरोबर, ईश्वर चैतन्याचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. आता हे कुटस्थ चैतन्य आपण चार प्रकारचे आकाश लक्षात घेतले, तर कुटस्थ चैतन्य हे कोणत्या आकाशाच्या ठिकाणी मांडलं? कुटस्थ चैतन्याला आकाशाच्या ठिकाणी, आणि ब्रह्म चैतन्याला महाआकाशाच्या ठिकाणी मांडलं. मेघ आकाशाला आणि जल आकाशाला जीव चैतन्य. ठीक आहे. मग आता आपलं कुटस्थ झालं घट आकाशाच्या ठिकाणी, जल आकाश झालं जीवाच्या ठिकाणी, मेघ आकाश कुठे घ्यायचं? ईश्वर चैतन्याच्या ठिकाणी. आता मेघ आकाशामध्ये काय असतात? आकाश, त्यामध्ये असणारे मेघ. मेघ म्हणजे पाणी आहे का नाही, कारण पाऊस ज्या अर्थी पडतो त्या अर्थी तो मेघांपासून पाऊस पडतो, त्या अर्थी तिथं पाणी आहे. आणि ज्या अर्थी पाणी आहे त्यावरती प्रतिबिंब असणारच. पण ते कशाचं प्रतिबिंब असणार आहे? आकाशामध्ये जे मेघ आहे त्या मेघामध्ये कशाचं प्रतिबिंब असतं? आकाशाचं, जलाचं. जलाचं जलात कसं येईल बरं? बरोबर. मग आकाशाचं प्रतिबिंब, मेघ म्हणजे जल आहे आणि त्या मेघरूपी जलामध्ये आकाशाचं प्रतिबिंब असतं, ऐक नाही. तसंच आता आपण इथं जसं घट घेतला, घट हा आकाशाचेच आश्रय वाचतो ना, ऐक नाही. त्याच्यामध्ये काय घटात आकाश आहे आणि आकाशात काय पाणी आहे, म्हणजे घटरूपी जी पोकळी आहे त्या पोकळीत पाणी आहे आणि पोकळीमध्ये काय आहे? आकाशाचं प्रतिबिंब आहे. आकाशाचं प्रतिबिंब आहे हे कशावरून सिद्ध झालं? तर त्याच्यामध्ये नक्षत्रादी वगैरे तारे वगैरे आपल्या प्रतिथेला येतात, त्या अर्थी तुम्हाला त्याच्यामध्ये आकाश मानावं लागतं. मग त्याच्यामध्ये घट, आकाश आणि आकाशामध्ये घट, आकाश आणि आकाशामध्ये असणारं पाणी आहे का नाही, आणि त्या पाण्यामध्ये आकाशाचं असणारं प्रतिबिंब. म्हणजे ते त्या ठिकाणी किती गोष्टी विचारता आल्या? घट, पाणी आणि आकाश. तिथं तीन गोष्टी लक्षात आल्या का नाही? तसं ह्या ठिकाणी किती? तीनच गोष्टी लक्षात घ्यायचं. आकाश, आकाशाच्या आश्रयावर असणारं ते मेघ आणि मेघामध्ये असणारं आकाश आहे का नाही, या तीनच गोष्टी लक्षात घ्यायच्या. पाहता खाली हा विचार जर थोडा बारकाईने जर आपण ऐकला, मी मुद्दा असं म्हणत होतो की याला जर तुम्ही बारकाईने ऐकून घेतलं तर आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये ज्या काही शंका होत्या त्या शंकेचं समाधान करण्याकरता आम्ही अनेक प्रकारचे तीर्थ, व्रत, यात्रा वगैरे साऱ्या केल्या. आमचं कधी समाधान झालंच नाही. तर ते समाधान कशाने होणार आहे? तर विचाराने होणार आहे. आणि कोणता विचार? तर असणारा ईश्वर चैतन्याच्या लक्षणातला विचार. जरा बारकाईने समजून घ्या, ग्रंथ समोर ठेवा, सगळे कामं असे जरा दूर ठेवा वाटलं असतं, आणि इथं जर थोडं लक्ष दिलं तर आपले सगळ्यांचं समाधान यामध्ये होऊन जाऊ शकतं. ईश्वर चैतन्याचे लक्षण. ब्रह्मचैतन्य, माया आणि मायेमध्ये चैतन्याचा आभास, हे तीन पदार्थ मिळून ईश्वर चैतन्य. बघा आता काय काय सांगितलं. जसं ते जीवाचं लक्षण करत असताना अविद्या सांगितले का नाही, उपाधी त्याला कोणती सांगितली? अविद्या सांगितली. आणि आता ह्या उपाधी, अविद्या उपाधी कोणाला सांगितले बरं? कुटस्थ चैतन्याचे सांगितले का ब्रह्मचैतन्याचे सांगितले? हा. आणि ब्रह्मचैतन्याची उपाधी कोणती? माया उपाधी. ही माया उपाधी. हा, माया उपाधी आहे का नाही. ब्रह्मचैतन्य, माया आहे का नाही. आणि मायामध्ये चैतन्याचा आवास, हे तीन पदार्थ मिळून ईश्वर चैतन्य असं त्याला त्या ठिकाणी नाव येतं. जसं उदाहरण देतात की जीव चैतन्याच्या लक्षणात जसे जीव चैतन्याच्या लक्षणात जसे अधिष्ठान, कुटस्थ, बुद्धी आणि चैतन्यात बुद्धी, चैतन्याचा आवास, हे तीन पदार्थ सांगितले आहेत आहे का नाही. तीन पदार्थ तिथे सांगितले. बुद्धी सांगितली, बुद्धी अधिष्ठान, कुटस्थ चैतन्य, आणि त्या कुटस्थ चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेला आभास, प्रतिबिंब, छाया, फल. तसं इथं कोण सांगितलं? इथं माया
माया अधिष्ठान चैतन्य म्हणजे ब्रह्मचैतन्य, आणि त्या ब्रह्मचैतन्याचं मायामध्ये पडलेलं प्रतिबिंब, ऐक नाही, या तिघाच त्या ठिकाणी म्हटलं जातं काय, जीव चैतन्य असं म्हटलं जातं. बरोबर ना? हे झालं जीव चैतन्य. का असं पण माना पण हलवायच्या नाही काही अशा, नाही माय. म्हणजे एकाच्याच लक्षात आलं ना? बघा आता परत सांगू, ब्रह्मचैतन्य, त्या ब्रह्मचैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब. बरं नाही, बुद्धीमध्ये नाहीये. हा, बुद्धीमध्ये नाही, मायेत मायेमध्ये. ऐका ना, मायेत पडलं ना, मायेत कशाचं पडलं, कुठंसं चैतन्याचं प्रतिबिंब पडलं मायेमध्ये. ब्रह्मचैतन्य. ब्रह्मचैतन्यांचं. हा मग मी काय म्हणतो, कसं जर पडलं तर मांजर पायावरच पडले पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे याच्यावरून काय कळतं का किती ऐकणारे किती जागरूक आहे हे कळलं पाहिजे, आहे का नाही? नाही तर त्या आजीबाई ओळी तेव्हा ती ऐकत्या पोतीन काय कळलं माती, मग कळणार पण नाही ना. जीवच मग झालं आपलं लक्ष, याचं लक्ष त्याच्यावर, त्याचं लक्ष याच्यावर, असं उलटं पालटं होईल ना. काय ऐकायचं, व्यापक असणारं ब्रह्मचैतन्य, ते ब्रह्मचैतन्य ते कशाचं आहे, मायेचं अधिष्ठान आहे. माया अधिष्ठान ब्रह्मचैतन्य, ब्रह्मचैतन्याचं मायामध्ये पडलेलं प्रतिबिंब, तो आभास, छाया, सावली, फल, ऐक ना, त्याला काय म्हणायचं, त्याला काय ईश्वरचे. म्हणायचं, जीव ईश्वर चैतन्य मात्र, चैतन्य. त्याला जीव चैतन्य मात्र म्हणायचं नाही, नेहमी ईश्वर चैतन्य म्हणायचं. जीव चैतन्य कशाला म्हणायचं, बुद्धी म्हणा, अंतकरण म्हणा, विष्टी अज्ञान म्हणा, आणि त्या विष्टी अज्ञानामध्ये कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, तो आभास, ऐका ना, या तिघांना मिळून काय म्हणतात, जीव चैतन्य असं म्हणतात. हे जसं जीव चैतन्याचं लक्षण तसं ईश्वर चैतन्याचं लक्षण. आता ईश्वराला समष्टी म्हणायचं का व्यष्टी म्हणायचं, समष्टी. ईश्वराला समष्टी समष्टी म्हणायचं, आणि जीवाला त्या ठिकाणी काय म्हणायचं, व्यष्टी. व्यष्टी असलं का अविद्या अज्ञान असं त्या ठिकाणी लक्षण करायचं, आणि समष्टी म्हणलं का माया अशा पद्धतीचं लक्षण त्या ठिकाणी करायचं. माया जी आहे का नाही, ही जसं आपल्याकडं कपाट असेल किंवा दरवाजा असेल, आणि त्या दरवाजा आहे ना, एक लाकडाचा केला आणि एक काचेचा केला. बारकाईनं ऐकायचं बरं का, दरवाजा आपण काय केला कपाटाचा, एक लाकडाचा दरवाजा केला आणि एक त्या ठिकाणी काचेचा दरवाजा केला. आता जिथं काचेचा दरवाजा असेल त्या काचेच्या दरवाजातून आत सगळं दिसेल का नाही, काय काय ठेवलेलं आहे, आणि लाकडाचा दरवाजा असेल तर दिसेल का तुम्हाला काही, नाही. तसं अविद्या अज्ञान विष्टी हे सगळं जे आहे का नाही, हे सगळे लाकडाचे दरवाजे, याच्यातून काही दिसत नाही, काही दिसत नाही, आहे का नाही. पण ज्याचा दरवाजा असेल त्याला थोडंफार आतलं कळतं, त्याला ते पुढं सांगणार आहे. पण जिथं काचेचा दरवाजा असतो का नाही, त्या काचेच्या दरवाज्यातून काय काय ठेवलं, कसं कसं ठेवले, किती गाड्या घालून ठेवल्यात, हे सगळं व्यवस्थित दिसतं. म्हणजेच ही माया उपाधी, आहे का नाही. माया उपाधी म्हणलं का शुद्ध सत्वगुणी माया उपाधी, आणि अविद्या उपाधी म्हणलं का मलिन सत्वगुणी उपाधी, ती अविद्या असते. ठीक आहे ना. पाहता ब्रह्मचैतन्य, माया आणि मायामध्ये चैतन्याचा आभास, हे तीन पदार्थ मिळून जी ईश्वर चैतन्य, जीव चैतन्याचे लक्षणं जशी अधिष्ठान, कुटस्थ, बुद्धी, आणि बुद्धीत चैतन्याचा आभास, हे तीन पदार्थ सांगितले आहेत. तसेच तीन पदार्थावरील ईश्वर चैतन्याच्या लक्षणात आहे. ईश्वर हा दृष्टांतातील मेघास्थानी आहे. आपण मेघ आकाशाचं वर्णन केलं की नाही, त्या मेघ आकाशाच्या स्थानी कुठं ईश्वर चैतन्याचा विचार घ्यायचा आहे. तो तो काय सर्वतरामे आहे, ऐक नाही, सर्वतर्यामी आहे. म्हणजे तो ईश्वर कुठं आहे आणि कुठं नाही असं आहे का. सर्व अंतर्यामी म्हणजे अंतर म्हणजे आत, हे लक्षात घ्या. आत, अंतर म्हणजे पुढं, सर्व म्हणजे सर्वाच्या ठिकाणी, अंतर्यामी म्हणजे सर्वांच्या अंतःकरणात. बरोबर ना. आता तुम्ही चांगले आहेत का तुम्ही वाईट आहे, हे आम्ही तुम्हाला म्हणायचं का ईश्वराने म्हणायचं, का तुमच्या मनाने पण तुम्हाला कळतं. आपल्या मनाने आपल्याला कळतं ना. आपण लोकांना सांगू शकतो, अहो मी तुम्हाला सांगतो ना, माझं फार निष्काम अशा पद्धतीचा अंतकरण आहे, अहो ह्याला बडे आहे सगळ्या, आहे का नाही. हे तुम्हाला कळणार नाही. माझ्या मनात काय चाललेलं आहे हे कोणाला कळतं, त्याला कळतं. आणि माझ्या मनाला पण कळतं का नाही, माझ्या मनाला कमी कळतं. लक्षात घ्या, मी कसं आहे हे माझ्या मनाला, मला आता काल काय खाल्लं, आज आता आठवत नाही बरं, पण त्याला सगळं आठवतं. याने काल काय खाल्लं, भीष्म म्हटले, मी 100 जन्मापर्यंत पाहतो पण मला कुठं पाप केल्याचं दिसत नाही. तुला तिथं दिसत नाही. मी सांगू कुठं पाप केले, आज उचल 4-5 जन्म मागं, बरंच काही जन्म मागं नेले, मला हे बघ इथं पाप केलं. बघा आता हे जीवाला किती दिसू शकतं बरं,
जीवाची मर्यादा कितपर्यंत बा 100 जन्मापर्यंत प्रीतम भीष्माने पाहिलं आहे का नाही. आणि देव म्हणला तुला 100 जन्मापर्यंत कळतं ना, मी त्याच्यापेक्षा मागे घेऊन जातो. म्हणजे याचा अर्थ काय होतो, सर्व अंतर्यामी सर्वच्या अंतरकारणातलं त्याला कळतं आहे का नाही. म्हणजे तो कसा झाला, सर्व अंतर्यामी आहे, सर्वाच्या अंतकरणात त्याला यथार्थ रूपाने कळतं. मग याच्यावरून हे तर कळतं की नाही आपल्याला. आता हा वेदांत विचार आहे, याच्यामध्ये काय चुकीचं आहे का. फक्त आता आपण रोज काहीतरी कारण देत असतो, प्रत्येक रोज उठला का काहीतरी कारण देत असतो. तो कारण देतो कोणाला देतो, आणि फसवतो नक्की कोणाला बरं. लोकाला फसवतो का स्वतःलाच फसवतो. आणि फसवणं म्हणजे स्वतःलाच भ्रम आहे का नाही, भ्रम तयार करतो. आणि भ्रमाला सगळ्यात मोठं पाप नाही म्हटलं का, भ्रमालाच पाप म्हटलं ना. तैसे संशय होणे थोर, अनेक पाप नाही घोर, ही विनाशाची वाघोर प्राणियाशी. ही सगळ्यात मोठी प्राण्याला काय विनाश वाघोर आहे का नाही. जसं त्या पक्ष्यांना पकडण्याकरता वाघोर असते की नाही, जाळं असते की नाही, ही भ्रमरूपी वाघोर जाळं आपण तयार करतो. आणि ह्या जाळ्यामध्ये कोण गुंतून पडतो, लोक गुंतून पडतात का आपणच पडतो, आपणच पडतो ना. असं वाटतं ही जाळं आपण लोकांना गुंतवण्याकरता केलं. काही लोकांना गुंतवतो वेड्या, तोच त्याच्यामध्ये गुंतून पडतो. आणि वेळ आली ना तर तो परमात्मा हे सगळं जाणतो, आणि जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तो मस्त म्हणतो मी सगळं चांगलं केलं पण माझ्या वाट्याला हे का, तो केलेल्या कर्माचंच तुझ्या वाट्याला आलेलं आहे. याचा अर्थ चुकीचं कुठं काय होतं का, चुकीचं काही कुठं होत नाही. त्या परमात्म्याच्या ठिकाणी एखाद्याने पाप केलेलं नाही आणि त्याला जर शिक्षा जर दिली तर तिच्या ठिकाणी दोष उत्पन्न होऊ शकतो. 2 प्रकारचे दोष ईश्वरावरती जाऊ शकतात. एक कोणता दोष आहे का लक्षात, वैषम्य आणि निर्गुण्य. वैषम्य आणि निर्गुण्य, असे 2 दोष ईश्वराच्या ठिकाणी येऊ शकतात. पण येणं शक्य तरी आहे का, येणं मात्र शक्य नाही आहे का नाही. कारण त्याचं काचाचा दरवाजा आहे ना, त्याला सगळं दिसतं आतमध्ये काय चाललंय. आपल्याला लाकडाचा दरवाजा आपल्याला काही दिसत नाही. म्हणून अशा पद्धतीने काय सर्वत्र आम्ही असणारा ईश्वर आहे. सर्वांच्या अंतकरणात त्या त्या जीवाच्या कर्माप्रमाणे कर्म प्रवृत्तीची प्रेरणा करतो आहे का नाही. आता हा काय करतो, सर्वांच्या अंतकरणात कळतं का नाही. हा मग आता त्याच्या अंतकरणामध्ये काय त्याला वाईट कर्म करायचे. मग आता हा काय करणार आहे, त्याच्याकडून ते कर्म करून घेणार आहे ना. ऐका ना, त्याची भावना कशी आहे तर सांगताना आता इथं विचारसागर पहा, ज्ञानेश्वरी गाथा भागवत पहा, कोणते वेदांताचे ग्रंथ पहा. आता हे ज्ञानेश्वरी गाथा भागवत तुम्ही म्हणा हे वेदांत आहे का, अहो वेदांतच आहे. वेदांत सोडून दुसरा विषयच नाही काय, फक्त आपल्याला त्याची काय विट आलेलं आहे वेदांत वेदांत वेदांत. अहो प्रत्येक गोष्ट वेदाला धरून आहे, वेदाला सोडून एकही गोष्ट जगामध्ये नाहीची आहे का नाही. म्हणून आता प्रत्येकामध्ये हेच सांगितलंय वेदाविषयी आहे का नाही. जाऊ द्या तो मुद्दा नाही. आता इथं लक्षात घ्या की सर्वांच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे हे कोणाला कळतं, त्या ईश्वराला त्या ठिकाणी कळतं. आणि चांगलं कर्म किंवा वाईट कर्म ही करण्याची भावना आपली होते का नाही, का ईश्वर आपल्याला सांगतो. कुठं ज्ञानेश्वरी गाथा भागवतात कुठं सांगितलं का, असं कुठंच सांगितलं नाही. सगळीकडे चांगले कर्म करा, तरी आपलं पाप आडवं येतं आणि आपण वाईट कर्म करतो. मग वाईट कर्म जरी केलं, आता हा प्रकाश आहे या ठिकाणी, आणि ह्या प्रकाशात आपण समजा वाईट कर्म करायचं म्हटलं तो प्रकाश काय म्हणतो का वाईट कर्म करू नको, म्हणतो का कुठं नाही. प्रकाशाला फक्त प्रकाशन करणे एवढंच आहे का नाही. हा तसंच आहे या ठिकाणी. तसं सर्वांच्या अंतःकरणात त्या त्या जेवाच्या कर्माप्रमाणे कर्म प्रवृत्तीची प्रेरणा करतो. तुम्हाला जशी प्रेरणा, तुम्ही म्हणले नाही आम्हाला विचारसागर समजून घ्यायचं आहे, आम्हाला मुक्त व्हायचं आहे ऐक नाही, तर काय करतो, तर ईश्वराला सांगावं लागतं का विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. त्याला काही तुम्हाला ओळख पाळख करून द्यावं लागते का माझ्या मनात काय भावे. अहो त्याला सगळं कळतं ना. देवाच्या पुढे जर जाऊन उभे राहिले, देवा मला हे दे, देवा मला ते दे, म्हणजे तुम्ही देवाला वेड आहे असं समजता, बरोबर ना. देवा मला हे दे ते दे हे म्हणायची गरज तरी आहे का त्याला. आणि ज्या अर्थी तुम्ही मागता नवस करता, वेळेवर नवस कशाला करता, तुमच्या मनातला म्हणजे तुमचा पूर्ण विश्वास देवावरती नाहीये याचा असा अर्थ होतो. त्याला काही सांगण्याची गरज नाही, तो तुमच्या अंतःकरणातला सगळा भाव जाणतो, बरोबर आहे की नाही. म्हणून सर्वांच्या अंतःकरणात त्या त्या जीवाचे कर्माप्रमाणे कर्म प्रवृत्तीची प्रेरणा करतो. तुम्हाला आता चांगलं कर्म करायचं, मुक्त होण्याची इच्छा आहे, तो मुक्त होण्याकरता काय तुम्हाला सहाय्यकारी पण होत असतो. आणि सुख दुःख भोग देतो ऐक नाही. आणि ज्याचं जसं सुख असेल जसं दुःख असेल त्या पद्धतीने त्याचा भोग सुद्धा त्या ठिकाणी तो देतच असतो.
जगातील असे सर्व व्यापार करूनही तो सदैव मुक्त आहे. बघा, आता ह्या जगातले सगळे व्यापार तो करतो का नाही? ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय बघा, त्याच्यामध्ये ना फार अशा ओव्या आलेले आहेत. ते म्हणजे योगी पुरुषाचं वर्णन करत असताना योगी पुरुष कसा कर्म करतो याची मराठी परेशी बालकाची चेष्टा जशी योगे कर्म करते तशी केवळ तनु. लहान पोर पाहिलं का तुम्ही? लहान मुलं, त्यांची ते लहान पोरं असतात ना, त्यांची ती सायकल चालूच असते बघा, पायी मारायची. तशी केवळ तनु. लहान मुलं जशी कशी फक्त सायकल कशी चालवते, ते फक्त पांडल मारायचं काम चालतं, तसं त्यांचं काय योग्यांचं कसं कर्म असतं तसं असतं. तसं ईश्वराचं पण तसंच कर्म आहे ना, ऐका नाही. तो ईश्वर करतो का नाही? तो मूर्तीचे ने मिळे काय पै मूर्तीचे ने मिळे मूर्तीचे होणे खेळे परी अमूर्तपण न मिळे दादुल्याचे. त्याचं अमूर्तपण अव्यक्तपणा कधी मलिन होतो का? तो कर्म करी सकाळी परी कर्मा बांधा कळे. तो सगळी कर्म करतो, पण कोणत्या तरी कर्माने बांधला जातो का? कोणत्याच कर्माने तो बांधला जात नाही. उलट माऊली म्हणतात, जगाचा जीवी आहे परी कवनाचं काही नव्हे. सगळ्या जगाचं जीवन येतो, पण कोणाचाच काही नाही. ही जगाची होय जाई तया शुद्धी नाही. त्याला हे जग आलं काय आणि गेलं काय, त्याला शुद्धी पण नाही. योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सवन पडे. ऐक नाही. परी पंचमहाभूताचे दळवाडे उभारी भले. हे बघा, पंचमहाभूताचे हे सगळे समुदाय तयार करतो, त्याला जाणीव पण नसते. उलट माऊली एका ठिकाणी असं म्हणतात, त्याच ओव्यांमध्ये पुढे विषय असा आला की माऊली म्हणतात, तो सृजी पाडी सहारी. म्हणजे तो सृजन करतो, पालन करतो आणि सहार करतो. सृजन करण्याकरता तो कोण होतो? पालन करण्याकरता तो कोण होतो? सृजन करणारा म्हणजे मडकी घडवणारा कोण? ब्रह्मदेव. ब्रह्म पालन करणारा विष्णू होतो. विष्णू ऐक नाही. आणि सहार करणारा शंकर होतो. ऐक नाही. महेश तो शंकर. सृजी पाडी सहारे आयशे बोलते जे चराचरे. ऐक नाही. ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमार. हे अर्जुन, हे सगळं काय अज्ञान आहे. मग काय? अहो, तो पालन पोषण काय करत नाही. जीवाने केलेलं कर्म आहे, त्या कर्माचा भोग त्याला देतो असतो. जीवाने केलेल्या कर्माचाच भोग देतो का? तो नवीन काही तयार करतो बरं? सृजन पालन वगैरे करायचं काही काम आहे का? अहो, तो फक्त पाहतो आणि ज्याने जसं केलं का नाही तसं त्याला त्या ठिकाणी काय करतो? भोगायला लावत असतो. आहे का नाही? म्हणजे तो काय करतो का बा? आता आता त्या ओव्या मला पण आठवते नाही बरं का. त्याच्यात सगळ्या अशा ह्या ईश्वरच्या चैतन्याला ज्या ओव्या अनुकूल आहे त्या साऱ्या ओव्या त्याच्यामध्ये अगदी तंतोतंत आलेल्या आहेत. तुम्हाला जर कधी सापडल्या ओव्या पाठ झाल्याच्या नंतर तुम्ही त्यामध्ये पाहू शकता, चांगला विचार आलेला आहे त्याच्यामध्ये. असो, जगातील असे सर्व व्यापार करूनही तो सदैव मुक्त असतो. जगातील सगळे व्यापार करतो की नाही, पण सगळे व्यापार करून तो कधी बंद होतो का? नाही. उलट त्याचं काय जन्म कर्मच मे दिव्यम आठवतं का? बघा बरं श्लोक तुम्हाला 4थ्या अध्यायामध्ये. तो चालेला संगना चळे देहीचा ध्याना कळे. बघा, त्याच्यात ओव्या आलेले आहेत. मग पंचतत्व मिळे माझे आरोपे, अशा ओव्या आहे. जन्म कर्मच मे दिव्यम एवम येती तत्वता तक्ता देह पुनर्जन्म. नाही, चुकतं काहीतरी, नाही आठवत तुम्हाला? त्याच्यामध्ये त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. सो अर्जुना पुढं तेवढंच. आपलं काय तुकडे तुकडेच पाठ असतात. असं चला. मग तो सदैव कसा असतो? मुक्त असतो. म्हणजे माऊली कसं म्हणतात की हे मजस्तव झाले परिम्याने केले आयशी जेने जाणीले तो सुटला का. हे मजस्तव झाले. आता तो परमात्म्यापासून हे सगळं झालंय का नाही? म्हणजे ह्या सगळ्या खाणी झाल्या, जारज, अंडज, उद्भिज, स्वेदेज, ह्या सगळ्या खाणी निर्माण झाल्या का नाही? त्या सगळ्या खाणी त्याने निर्माण केलेल्या आहेत. बरं, त्याच्यामध्ये वर्ण पण झालेत का नाही निर्माण? आता याची परे जाणं चारी आहे हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म विभागे. प्रत्येकाच्या गुण आणि कर्माने त्याची विभागणी झाली का नाही? म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि कर्माची विभागणी झाली. सगळं झालं, पण तरी तो काय म्हणतो? हे मजस्तव झाले, हे माझ्यापासून झाले, परिम्या नाही केले. ऐका नाही. हे सगळं केलं, पण मी केलं का? नाही. ज्याच्या जीवाप्रमाणे ज्याने जे कर्म केलेले आहे त्या कर्मापासून झालेले. आम्ही फक्त काय केलं? त्याला एक विशिष्ट अशा पद्धतीचं नाव ठेवलं. तो अध्यापन करू लागला तर आम्ही त्याला काय म्हटलं? ब्राह्मण म्हटलं. तो युद्धामध्ये जर पालन करत नव्हता तर आम्ही त्याला काय म्हटलं? क्षत्रिय म्हटलं. आहे का नाही?
शेतीची वगैरे अशी व्यावसायिक कामे करू लागलो तर त्याला आम्ही वैश्य म्हटलं. आणि त्या ठिकाणी तो सेवा करू लागलो, ऐक नाही, त्याला बाकीच्या गोष्टी होईना, तो सेवा करू लागला, तेव्हा त्याला आम्ही काय म्हटलं, शूद्र म्हटलं, ऐक नाही. तर त्याला अशी नावं ठेवली. आपण पण नावं ठेवतो की नाही एकमेकाला? अहो, हा संत महात्मे आले तर हा लव सुद्धा नाही, म्हणजे हा कसा आहे, लाटण्यासारखं आहे, असं तुम्ही म्हणता का नाही? बरोबर आहे की नाही? तसं ईश्वर काय म्हटला, बाबा आम्ही फक्त हे काय केली, त्याला नावं अशी ठेवली. पण कशामुळं? जन्म कर्म आपलं गुण कर्म विभाग यो, गुणकर्म आणि त्याची काही विभागणी त्या ठिकाणी झाली. पण आमच्यापासून झालं, पण आम्ही काही केलं का त्याच्यामध्ये? आम्ही मात्र काही केलेलं नाही. असं त्याने जाणलं की नाही? असं ज्याने जाणलं की नाही तो खरोखर सुटला त्या ठिकाणी. म्हणून याच्यातून काय लक्षात घ्यायचं की सगळ्या जगातला व्यापार तो करतो, पण एकाही व्यापाराने मात्र तो मलिन होत नाही. जसं कमळ पाण्यात राहतं की नाही, कमळ पाण्यामध्ये राहतं, पण पाण्याने ते कधी असं ओलं होतं का? भिजून जातं का? बरं, जास्त भिजलं म्हणून ते कधी सडतं का? कधीच होत नाही, आहे का नाही? तसं हे सगळे कर्म करतो का नाही? जसं सूर्य आकाशामध्ये राहून त्याचे किरणरूपी हात सगळ्याला स्पर्श करतात की नाही, आणि त्याच्या प्रकाशाने सगळे व्यवहार होतात की नाही? सगळे व्यवहार होतात, पण त्या व्यवहाराने तो सूर्य कधी मलिन झाला का? कधीच मलिन होत नसतो, आहे का नाही? तसं हे सगळे कर्म करून सुद्धा कसा तो मुक्त अवस्थेला असतो ईश्वर. म्हणून तो सदैव कसा असतो? मुक्त आहे. कारण ब्रह्मावर ईश्वरत्व भाव प्राप्त होण्यास शुद्ध सत्वगुण प्रधान माया उपाधी आहे. बघा आता याचं कारण काय? त्याची उपाधी जी आहे का नाही, ती उपाधीच ह्या सगळ्या गोष्टीला कारण आहे. तो ईश्वर कारण आहे का सगळ्या गोष्टीला? ईश्वर भाव कारण आहे. ईश्वर म्हणजे फक्त एक आभास आहे ना. आता जीव एक आभास झाला का नाही, तसा ईश्वर सुद्धा काय एक प्रकारचा काय आभासच आहे. म्हणून ब्रह्मावर ईश्वर भाव प्राप्त होण्यास, त्या ब्रह्मावर ईश्वर भाव प्राप्त झालाय की नाही, त्याला कारण होण्यासाठी काय कारण आहे? तर शुद्ध सत्वगुण प्रधान माया त्याची काय आहे? उपाधी आहे, ऐक नाही. आपण नेहमी अभंग पाहतो की नाही? तुम्हाला आठवत असेल तर सांगा. कानोबा तुझी घोंगडी सांगली, आमास का दिले वांगली. तुझी घोंगडी कशी आहे? शुद्ध सत्वगुणी माया उपाधी असणारी चांगली घोंगडी, आहे की नाही? स्वगत सच्चिदानंदे मिळवणी सत्वगुणी विणली रे, षडगुण गोंडे रत्नजडित श्याम सुंदरा तुझं शोभले रे. आणि आमची घोंगडी कशी? नरकमुताने भरली रे, त्रिगुण अविद्या काम क्रोध नरकमुताने भरली रे, नवा ठाया फाटून गेली आणि तो आमाशी दिदली रे. अशी आपली खराब असणारी घोंगडी. आणि त्याची कशी आहे? एकदम शुद्ध सत्व 6 गोंडे, आहे का नाही? सगळे यश श्री यश श्री ऐश्वर्य ज्ञान वैराग्य अशी सगळ्यांनी भरली, अशी मस्त रत्नजडित असणारी त्याची काही घोंगडी आहे का नाही? चकाचक असणारी घोंगडी आहे. म्हणजे ती चकाचक घोंगडी कोणती? चकाचक असणारी ईश्वराची ईश्वराची कोणती घोंगडी? आणि आपली नरकमुताने भरली रे, काम क्रोध अविद्या त्रिगुण नरकमुताने भरली रे. ही कोणती घोंगडी आपली? फाटून गेली, आपली नवीच दिली पण नवीच फाटून गेली, नवा ठाया फाटून गेली. शरीर, आपलं देह, जीवाची अहो, आपली अविद्या ही आपली घोंगडी आहे, आणि त्याची माया ही घोंगडी आहे. लक्षात घ्या, हे पण कळलं पाहिजे ना आपल्याला, आहे का नाही? ही माया उपाधी त्याची घोंगडी आहे चांगली, आणि आपली उपाधी अविद्या आहे का नाही? ही आपली उपाधी आहे, ही पण घोंगडीच आहे त्या ठिकाणी. 2 प्रकारच्या घोंगड्या आपल्याला पाहायला मिळतात, आहे का नाही? फक्त उपाधीमुळे आपल्यामध्ये भेद आहे का नाही? नाही तर भेद आहे का? तुझं मज नाही भेद सहज केलासी विनोद. तुझ्या माझ्या भेद नाहीच आहे, फक्त ह्या घोंगड्यांमुळं भेद झालेला आहे. त्याने चांगली घोंगडी पांघरून घेतली आणि आपण खराब असणारी घोंगडी पांघरून घेतलेली, म्हणून आपल्यामध्ये भेद वाटतो. घोंगड्या काढून टाकून द्या, भेद एकातही नाही त्या ठिकाणी, आहे ना? ब्रह्मावर ईश्वरत्व भाव प्राप्त होण्यास शुद्ध सत्वगुण प्रधान गुणप्रधान माया उपाधी आहे. ती उपाधी निर्मल असल्यामुळे ईश्वराच्या पारमार्थिक ब्रह्मस्वरूपास आच्छादन करत नाही, ऐक नाही. आता हे बघा, असं असतं. आता मगाशी म्हटलं की नाही, काचेचा दरवाजा आणि लाकडाचा दरवाजा, ह्या 2 मध्ये फरक आहे का नाही? तसं त्या परमात्म्याची म्हणजे त्या ईश्वराची उपाधी कशी? निर्मळ आहे. निर्मळ आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही मलिनता आहे का?
मलरहित म्हणजे निर्मल अशा पद्धतीची त्याची काय उपाधी आहे. आणि ती कशी आहे, शुद्ध सत्व गुणात्मक असणारी उपाधी म्हणजे माया उपाधी, म्हणजे चांगल्या प्रकारची त्याची काही घोंगडी आहे. मग त्याचा जो पारमार्थिक ब्रह्मस्वरूपाचा भाव आहे, म्हणजे काय, ईश्वरला वाटतं की नाही का मी ईश्वर आहे, असं ईश्वराला कधी वाटतं का? जीवाला वाटतं की नाही मी जीव आहे, मला जन्म आहे, मला मरण आहे, तसे ईश्वराला मी ईश्वर आहे असं कधी वाटतं का? त्याला असं कधी वाटत नाही. का बरं वाटत नाही? त्याचं कारण आहे त्याची उपाधी चांगली आहे म्हणून तो स्वतःला काय समजतो. अख्खी गीता वाचून पहा, त्याच्यामध्ये त्या कृष्ण परमात्म्याने मी ईश्वर आहे, मी अमुक आहे असं स्वतःचं कधी वर्णन केलं का? का केवळ ब्रह्मस्वरूपाचं वर्णन केलं? केवळ ब्रह्मस्वरूपाचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. का वर्णन केलेलं आहे? कारण त्याला भ्रम निर्माण होत नाही ना. भ्रम निर्माण होत नाही. आणि आपल्याला भ्रम निर्माण होतं की नाही? आपल्याला भ्रम निर्माण होतो आपली अविद्या उपाधी आणि त्याची माया उपाधी. सवय झाली तरी मी नाही केली, ऐसे ज्याने जाणीतले तो सुटला. असे जण जाणला तो सुटला त्या ठिकाणी, ऐक नाही. हा. ती उपाधी निर्माण असल्यामुळे ईश्वराच्या पारमार्थिक ब्रह्मस्वरूपास आच्छादन करीत नाही. म्हणून त्याचं पारमार्थिक जे ब्रह्मस्वरूप आहे का नाही त्याला आच्छादन आवरण ती कधी करते का? ती कधीच करत नाही. जाऊ दे. आता संतांना सुद्धा हे बघा, ही माया जी असते ना ही कोणाच्या अधीन असते? एक ईश्वराच्या अधीन असते आणि एक संतांच्या अधीन असते. बरोबर ना? आपण अभंग पाहतो का नाही, तो का म्हणे माया होय दाशी लागे पाया. ही माया संतांच्या चरणाच्या जवळ दाशी होऊन कामारी होऊन काम करते की नाही? या मायेने कधी त्यांना फसवलं का? संतांना माया कधी संतांना फसवत नाही. उलट मायेच्या काय ही माया संतांच्या अधीन असते. आणि ईश्वराच्या पण माया अधीन आहे का नाही? आहे ना. कोणता श्लोक आहे बघा बरं. दैवी हेशा गुणामयी मम माया दुरत्तया. म्हणजे ही जी माया कशी दुरत्तर आहे, तरण्यास फार कठीण आहे की नाही? जे सर्व भावी मज भजले. काय ओवे आठवते का तुम्हाला? ते तया आयलेचे थडिये सरले माया जाळ मला शरण आले, अशा पद्धती. येथे एकच लीला तरली जे सर्व भावे मज भजली तया आईलच थडी सरले माया जाळ. हा, येथे एकच लीला तरले, ऐक नाही. कोण? जे सर्व भावी मला शरण आलेले असेल का नाही, तया तया आईलीची थडी सरले मायाजळ. अलीकडच्या थडी म्हणजे अलीकडच्या किनाऱ्यालाच काय ते पलीकडे गेल्यासारखं झालं. का बरं पलीकडे? आता बघा 2 तीर असतात का नाही नदीला, पण पाणी खरं असेल तर 2 तीर, आणि जर पाणी नसेल तर त्याला नदी म्हणायचं का मैदान म्हणायचं? पाणी असेल तर नदी म्हणा आणि पाणी नसेल तर त्याला मैदान असं म्हणा ना तुम्ही. आणि मृगजळ म्हणजे पाणी का मिथ्याचे खोटचे फक्त भासते? मिथ्याच आहे. मग मृगजळ शब्द वापरला का नाही? त्या आयलीचे थडे सरले, ऐक नाही. हे सगळं काय आहे? मृगजळ होतं म्हणजे खोटं आहे. म्हणजे त्याला अलीकडचंच तीरावरती सगळं काय प्राप्त झालं, पलीकडचं तीर त्याला नाहीच आहे. म्हणजे तो इथंच मुक्त होतो का नाही? पण कोण? जो यथार्थ रूपाने इथं एकच शिलेला तरले, जे सर्व भावी माझं शरण आले मला भजले, त्यालाच फक्त इतर तीर पार होऊ शकतो. इतरांना मात्र, इतर तर मस्त कितीतरी त्या तीरावरती उड्या घालतात की नाही. आस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी कुट्यावधी उड्या घालतात की नाही. विचारसागर करण्याकरता कितीतरी लोकांनी उड्या घातल्या होत्या. आता किती लोकसंख्या राहिली बरं? त्याच्यातही आता डळमळ चालू आहे. म्हणजे याच्यात किती लोक पलीकडे जाणार आहे बरं? हा, अशी गंमत असते याच्यामध्ये. जाऊ दे, असू द्या. ब्रह्मावर ईश्वरत्व भाव प्राप्त होण्यास शुद्ध सत्वगुण प्रधान माया उपाधी आहे. आणि ती उपाधी कशी आहे? निर्मल आहे, शुद्ध आहे. आणि ती निर्मल असल्यामुळे ईश्वराच्या पारमार्थिक ब्रह्मस्वरूपास आच्छादन करीत नाही. म्हणून जन्म मरणाधर्माची भ्रांती ईश्वरास केव्हाही होत नाही. म्हणून ईश्वराला कधी वाटतं का मला जन्म आहे, मला मरण आहे, मला सुख आहे, मला दुःख आहे, असं कधी वाटतं का? फक्त ईश्वराच्या ठिकाणी काय आहे? अहो, तो रामचंद्र प्रभू होते, सीतेसाठी वेडे झाले, ऐका नाही. आणि त्या झाडाला मिठ्या घालू लागले, अमुक करू लागले, तमुक करू लागले. आणि मग पार्वती जेव्हा परीक्षा घेण्याकरता आली तेव्हा तिला आई का म्हणले बरं? तू काय इथं? ते काय म्हणले, तू का आई, तू इथं कशी आली आई? ऐक नाही, असं म्हटले की नाही. म्हणजे त्यांना भ्रम होता का? आणि मग ते झाडाला का मिठ्या घालत होते? ऐक नाही. वर पाहिनं खाली पाहिनं असं का बरं व्हायचं? अहो, त्यांची ती लीला होती. त्यांना कधी तो भ्रम होता का? त्यांना भ्रम नव्हता. आपण म्हणतो नाही ना राम रडत होता. राम कसा रडण येड्यावर? रामाची उपाधी निर्मल आहे.
राम कसा रडन? राम लीला करत होता. लीलाकारी राम आपल्या लक्षात आला पाहिजे ना. आमची बुद्धीच कशी आहे, मध्यम स्वरूपाची असते ना. मध्यम काय, फक्त कधी खाली खाली जाते. आपल्याला रामही कळाने, कृष्णही कळाने, कोणताच देव नीटनेटका कळाने. का? आपल्याला आपण आपली उपाधी त्याच्यावर घालायचा प्रयत्न करतो, म्हणून आपल्याला ते ठिकाणी कळत नाही. त्यांची उपाधी निर्मला असल्यामुळं राम तो लीलाकारी आहे, कृष्ण त्या ठिकाणी लीलाकारी आहे. ते सगळं कर्म करतात, पण कोणत्या कर्माने बांधले जात नाही. भ्रमच तयार होत नाही ना. भ्रम तयार झाला तर बांधले जातात, आणि भ्रम जर नसेल तर मुक्त कासया बनावे, बंधनाचे नाही ठावे. आपण म्हणतो मला मुक्त व्हायचं, मला मुक्त व्हायचंय. अरे बांधला कशाने आधी ते तर सांग ना. ते नाही माहिती, आणि मग मुक्त कशाने होतो? मुक्त का तुला वाटत आहे का नाही? हा भ्रम झालेला आहे आपल्याला. म्हणून जन्म मरण धर्माची भ्रांती ईश्वरास केव्हाही होत नाही. हं? पोपट्याच्या उदाहरणासारखं त्याला बांधला नाही नळीला तरी तो बांधतो, तसं आपण बांधून घेतलंय आपल्याला. हा तेच, माकडे मुठीशी धरले फुलतारी, गुंतले तो नेणे हात तेथे, काय तो त्याचा लेखावा अन्याय, हित नेणे काय आपुले ते, शुके नळे कैसे गोयले पाय, आणि विसरून जाई पक्षी दुई. त्याला किती पंख आहे पक्षाला, पोपटाला? 2 पंख आहे की नाही? आणि 2 पंखाच्या माध्यमातून उडून जाऊ शकतो की नाही? विसरून जाय. तसे हे सगळे जीव विसरून गेलेत ना, का आपल्याला बुद्धी दिली का नाही? आता तर समुच्चयवाद वगैरे आपण नाही ह्याच तरंगात येणार आहे का नाही? तर त्याच्यामध्ये समुच्चयवादामध्ये आपल्याला हे सगळे विचार येणार आहे. 2 पंख कसा विचार करायचा? पण आपले पंख तुटून गेलेले आपल्याला कधी विचारत येणार आहे का? का आपल्याला हे सुद्धा दिलेले आहे, आपल्या पण ध्यानात येत नाही का? आपल्याला भ्रम झालेला आहे त्या ठिकाणी. न तर आपल्या नाकातच असते आहे का नाही? फक्त डोरल्याला खाली गुण ठेवून दिली, वर पदर घातला, त्याच्यामुळे आपली नथ हरवली असं वाटते, पण हरवली आहे का? पण भ्रम झाला ना आपल्याला हरवल्याचा. असो, म्हणून जन्म मरण धर्माची भ्रांती ईश्वरास केव्हाही होत नाही. यास तो नित्यमुक्त आहे, आणि म्हणून तो ईश्वर कधीतरी बंधन आहे का त्या ईश्वराला? कधीच बंधन नाही. तो कसा असतो? नित्यमुक्त आहे, असं लक्षात घ्यायचं. आणि बाकीचे आता पुराणामध्ये ह्या ज्या गोष्टी पाहायला मिळतात की नाही, ह्या सगळ्या लीला आहेत का? हे खरं आहे? ह्या सगळ्या लीला आहेत त्याच्यामध्ये, दुसरं काही नसतं, हे लक्षात घ्यायचं. आणि ह्या लीला ईश्वराच्या आहेत का आभासाच्या आहेत का मायेच्या आहेत? मायेच्या सगळ्या लीला आहे. आणि बरं, समुद्राची शाही केली, आणि सगळे पृथ्वीवरले सगळे लाकडं घेतली, त्याची लेखणी केली आहे का नाही? समुद्राची शाही केली, आणि पृथ्वीचा कागद घ्याला, आणि लिवायला जर वर्णन केलं, तर ह्या ईश्वराचं वर्णन होईल का मायेचंच वर्णन होईल? मायेचंच वर्णन. हे तर पक्क झालं ना. हे तर पक्क झालं ना, आहे का नाही? कारण त्याचं वर्णन करायला काही लाकडं, किती लेखणी आणा, किती शय आणा, किती कागद आणा, ते ईश्वरात त्या ब्रह्मचैतन्याचं मात्र वर्णन होऊ शकत नाही. वर्णन फक्त मायेचंच होऊ शकतं. मग आतापर्यंत काय चाललंय? हा सगळा मायेचाच गोळ चाललाय. दुसरं काय आहे का विषय? दुसरं काहीच विषय नाही, लक्षात घ्यायचं. ज्याचं वर्णन करता येत नाही तेच ब्रह्म असतं. हा, म्हणून वर्णन होत नाही त्याचं. म्हणून जन्म मरण धर्माची भ्रांती ईश्वरास केव्हाही होत नाही. यास तो कसा येतो? तो नित्यमुक्त आहे, सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार धर्माची प्रतीती न होणे हे मुक्ततेचे लक्षण आहे. बघा आता काय महत्वाचा मुद्दा आहे बघा. जो आत्मा, भले तो ब्रह्म असेल, कुटस्थ असेल, कोणी का असू द्या, ठीक आहे ना, आहे तर कसे ते फक्त उपाधी सापेक्ष, त्याला माया उपाधी लागली म्हणून त्याला ब्रह्म म्हटलं, ती उपाधी व्यापक आहे म्हणून त्याला ब्रह्म म्हटलं, आणि अविद्या उपाधी संकुचित आहे म्हणून त्याला कुटस्थ म्हटलं. कुटस्थ म्हणा किंवा व्यापक ब्रह्म म्हणा, काय त्याच्यामध्ये दोष आहे का? कोणताच दोष नाहीये. ते कसं आहे? सच्चिदानंद रूप असणारं ब्रह्म आहे, आणि त्या सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार धर्माची प्रतीती न होणे हेच काय आहे? मुक्ततेचं लक्षण आहे. आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्याला हा विचारसागर समजून घेतला पाहिजे, आपल्याला अजून ग्रंथ वाचले पाहिजे, म्हणजे आपली भ्रांती दूर होईल असं वाटतं की नाही? अजून भ्रांती दूर झाली पाहिजे, ऐक नाही, हा एक प्रकारचा भ्रमच आहे का नाही? आपल्याला भ्रम आहे, आणि जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत बंधन आहे का नाही आपल्याला? आणि आता जर बसून जर निर्णय केला, अहो कसला भ्रमण, कसलं काय नाहीच आहे, फक्त एकच आहे जगामध्ये, मी कोण आहे? मी एकच आहे, आणि हे सगळं दिसतंय का नाही? हे सगळं माझं स्वरूपच आहे, असं जर प्रतीला आलं तर त्याला बंद आहे असं म्हणता येईल का? तो देहातच असून मुक्त आहे का नाही? मग त्याला बाकीचं या लोकाला जायचं आणि त्या लोकाला जायचं हे जाण्या येण्याचं काही काम राहील का? किंवा त्यांनी म्हणायचं का आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी? आणि कुठून आले तुम्ही? कुठून आले म्हणजे तुम्ही काय केलं? थोडक्यात परिच्छिन्नपणा केला का नाही? तिथून आणि इथून
आहे का नाही. असं काही कुठं जाणं नाही येणं नाही. आता हे कसं आहे, कनिष्ठ अधिकारी असतात, मतिमंद लोक असतात, त्याच्याकरता हा विचार मांडायचा. आणि ज्याला यथार्थ रूपाने ज्ञान झालं त्याला हे सांगायचं का आम्ही आम्ही कैलासाला जाणार, आम्ही वैकुंठाला जाणार, आम्ही सत्यलोकाला जाणार, आम्ही साकेत लोकाला जाणार, हे लोकांतर हे असतात का त्याला कुठं. तर या आईलीची थडी सरले मायाजाळ, हे सगळं मायाजाळ नष्ट झालं. अलीकडचं पलीकडचं तीरच नाही तर अलीकडचं तरी कुठं तीर म्हणायचं बरं. एका तीराच्या सापेक्ष दुसरं तीर असतं. तीर सुद्धा आहे का त्याला, पलीकडचा किनारा तरी आहे का. अहो तो आता आणि इथंच मुक्त आहे असं लक्षात येतं. पाहता म्हणून सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार धर्माची प्रतीती न होणे हेच मुक्ततेचे लक्षण आहे. आणि होणे हे बद्धतेचे लक्षण आहे. म्हणून होणे आणि न होणे, होणे तर असेल तर बद्धतेचं आणि न होणे हे मुक्ततेचं लक्षण आहे. ईश्वर कधी बद्ध होत नाही आणि जीव नेहमी बद्ध होत असतो. आणि जीवाला आपलं यथार्थ रूपाचं ज्ञान झालं, वास्तविक पहिलं तर ज्ञान करून देणारे कोणी, मायाच ज्ञान करून देत असते. कधी माया ज्ञान करून देत असते, जेव्हा तुम्ही तिची चांगली उपासना कराल की नाही, तिला सगळं कळतं की नाही. तिची जेव्हा तुम्ही चांगली उपासना करतात की नाही, ती शक्तीच काय करते, जेव्हा सत्वगुण उत्पन्न करते. आता खाली येणार आहे, सत्वगुण उत्पन्न झाला की मनुष्य त्या ठिकाणी काय करतो, ज्ञान प्राप्त करून घेतो. आणि त्याचं खाणं पिणं राहणं अमुक तमुक त्याच्या चंगळवाद चालला ना, सत्वगुण कधीच उत्पन्न होणार नाही. आणि सत्वगुण उत्पन्न झालाच नाही तर त्याला ज्ञान होत नाही, आणि ज्ञान नाही झालं तर तो मुक्त पण होऊ शकत नाही. असं पुढे बघू आपण तो मुद्दा. म्हणून ईश्वर सदा मुक्त आहे आणि आज्ञाने जीव सदा बद्ध आहे. म्हणून ईश्वर सदा कसा असतो, नेहमी मुक्त अवस्थेला त्या ठिकाणी असतो. का ईश्वर मुक्त अवस्थेला का बरं आहे, त्याचं कारण काय. शुद्ध सत्वगुणी माया. शुद्ध सत्वगुणी माया उपाधी, म्हणून तो मुक्त असतो. आणि जीव नेहमी बद्ध का असतो, मुलींचं सत्वगुणी माया. कल्पना अविद्या ही जी उपाधी आहे का नाही, ह्या उपाधीमुळे आहे का नाही. मग याला बाजूला करायचं असेल तर काय करावं लागणार, आपल्याला संतांची शरणागती केली पाहिजे का नाही. संतांची शरणागती केली तर काय होऊ शकतं बरं, संतांच्या माया अधीन आहे का नाही. तसं संत काय करतील, आपल्याला जे आडवं आलेले आहे का नाही अविद्या, तिला बाजूला करतील, म्हणजे अज्ञानाला बाजूला करतील आणि ज्ञानाला पुढं काय करतील, उभं करतील. आणि ज्ञान आपल्याला यथार्थच दाखवते का नाही, ओळख. ज्ञान आपल्याला यथार्थ ओळख करून दाखवत असतं. म्हणूनच ईश्वर सदा मुक्त आहे आणि आज्ञाने जीव सदा बद्ध आहे. तो ईश्वर सर्वज्ञ आहे, म्हणजे सदैव सर्व पदार्थात जाणतो. आता तो ईश्वर कसं सांगितला, सर्वज्ञ. आता इथं असं घ्यायचं, सर्वज्ञ म्हणजे काय, त्याला सगळं कळतं. म्हणजे कुठं कळतं, त्याचं त्याला कळतं. मी सदा कसं आहे, ब्रह्मरूप आहे. आणि सगळे जीव कसे आहेत, ब्रह्मरूपच त्या ठिकाणी आहे, बरोबर की नाही. पण ह्या जीवाच्या ठिकाणी काय आलेलं आहे, अज्ञान आहे. म्हणून त्यांना त्या ठिकाणी काय जाणता येत नाही. जसं आता त्या अर्जुनाने गीतेमध्ये 4व्या अध्यायामध्ये प्रश्न केला होता. तर देव म्हणू लागला की अर्जुना, हा योग मी पुरी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनूने ईश्वाकूला सांगितला, आणि तिथून पुढं राजसैन्य वगैरे हा योग जाणला. आणि नंतर हा कालांतराने पृथ्वीवरून लुप्तप्राय झाला, आणि तोच योग मी तुला आता सांगत आहे. तर अर्जुन म्हणला, देवा तुझा जन्म तर आताच आहे आणि सूर्याचा जन्म तर फार पूर्वीच आहे, आणि आमच्या वाडवडिलापासून ऐकत आलेले आहे, आणि तू म्हणतो मी हा योग सूर्याला सांगितला, मला हे पटत नाही गड्या, आहे का नाही. असा अर्जुन देवाला म्हणू लागला. तर देवा तू हे म्हणतो मला हे पटत नाही, पण मग तू कसं सूर्याला सांगितलं, आहे का नाही. पर्यायची मातू आगवी मी पर्यायशी तैशी सांगावी, जे तू रवी केवी उपदेश केले पाहिजे, तो हे सूर्याला कसं सांगितलं, आहे का नाही. तेव्हा मग देव म्हणू लागला, अरे अर्जुना, मी जेणे अवसरे म्हणजे ज्या वेळेला जे होणं अवतरे, आणि जे अवतार घेऊन आलो का नाही. आता किती अवतार झाले, तो कुबराय म्हणतात, कामासाठी अवतार, मत्स्य कुर्मादी शुकर, मोये धाव घाले पाना, नाव घेता पंढरी राणा, आहे का नाही. तो नामरूप घेते आपल्या सोयीचे, आणि नामरूप आपल्या इच्छेने घेतो, म्हणजे भक्ताच्या इच्छेमध्ये इच्छा धारण करून नामरूप घेतो का नाही. मग कोणत्या वेळेला कोणतं रूप घेतलं, कोणता अवतार घेतला, राम अवतारामध्ये मी काय केलं, कृष्ण अवतारामध्ये मी काय केलं, हे सगळं देवाला आठवतं का नाही. हे सगळं सांगितलं. आणि जे होणं अवतरे ते समस्त स्मरे धनुर्धरा, म्हणून मागील हे आगवे, आहे का नाही. सगळं मागं झालं का नाही, ते समस्त माझं आठवे, मला ते सगळं आठवतं. म्हणजे मी काय केलं, काय केलं नाही, हे सगळं मला आठवतं.
ऐक नाही. आणि तुला आठवत का नाही बरं? कारण तुझी उपाधी कोणती आहे? जीवाची उपाधी कोणती आहे? अविद्या उपाधी आहे. आणि माझी कोणती उपाधी? शुद्ध सत्वगुणी माया उपाधी आहे. म्हणून माझे अवयक्त तरी न नसे, परे होणे जाणे एक दिसे, आहे का नाही? पण होणं जाणं ते एकाच्याच ठिकाणी. कसं बरं? म्हणजे एकची दिसे दुसरे ते दर्पणाचे आधारे. एकच वस्तू दोन दोन जागी दिसते का नाही? तसं अर्जुना तुला भ्रम झालेला आहे. एकदा म्हणतो माझा अवतार वगैरे अमुक तमुक. मला अवतार नाही, काहीच नाही. हे भ्रमामुळे तुला अवतार वगैरे सगळे वाटत असतात, असं त्याला अर्जुनाला सांगितलं. मग त्या कृष्ण परमात्म्याला कोणत्या ठिकाणी तरी भ्रम राहिला होता का? नाही. हे सगळे भ्रम आहे. हे सगळे अवतार वगैरे काय, याला सोंग असा शब्द वापरला का नाही काही ठिकाणी? सोंग धारण केलं भगवंत असं म्हणतात की नाही? आणि सोंग सोंग जे असतं ते खरं असतं का खोटं असतं? शिमग्याची सोंग खरी असतात का? तसं देव म्हणतो हे सगळे सोंगच आहे. हे सगळे काय आहे? हे सोंगच आहे का नाही? सोंग कसं असतं? खोटं असतं, फक्त फसवण्याकरता, भ्रांती भ्रम निर्माण करण्याकरता असतं. आणि मला ती सगळी सोंग आठवतात. अर्जुना तुला हे सोंग एक घातलं, एक सोंगाचं तुला आठवत नाही, बाकीची सोंग तुला काय आठवायची, आहे का नाही? म्हणून तो सदा कसा असतो? ईश्वर मुक्त असतो. म्हणजे सगळे सोंग सगळे अवतार जरी घेतले तरी तो कसा असतो? त्या ठिकाणी मुक्त असतो. म्हणून ईश्वर सदा मुक्त आहे आणि अज्ञानी जीव सदा बद्ध आहे. तो ईश्वर सर्वज्ञ आहे, आहे का नाही? म्हणजे सदैव सर्व पदार्थात जाणतो. ईश्वर सर्वज्ञ म्हणजे काय? सदैव. सदैव म्हणजे आता जाणतो आणि नंतर जाणत नाही, असं आहे का? असं नाही. तो सदैव आणि सर्वच पदार्थाला जाणतो. या पदार्थात काय आहे, त्या पदार्थात काय आहे. पूर्वी तो प्रसंग आता मला आठवत नाही की जेव्हा आहे ना रामचंद्र प्रभू असतात आणि त्यांना निर्वाण व्हायचं असतं. पण निर्वाण व्हायचं, पण त्याला रामचंद्र प्रभूंना काळ मात्र नेण्याकरता तयार होईना. तो पायीच धरीना तिथं. म्हणे का धरीना पायी? पायी ठिकाणी काय त्याचा? म्हणे हनुमंतराय तिथं बसून होते आणि शिवाय गदा घेऊन बसून होते, आहे का नाही? आणि हनुमंतराय गदा घेऊन बसून राहिले असल्या कारणाने तिथं काळ काय येईनच. मग आता म्हणले करायचंच काय, आहे का नाही? मग त्यामध्ये ना हे होती, सापट होती जमिनीमध्ये अशी भेग पडली होती. मग ती काहीतरी रामचंद्र प्रभूंनी अशी अंगठी काढली आणि अंगठी काढली आणि त्या भेगेत अशी सोडून दिली. ती अंगठी खोल गेली आणि म्हटली आता ही अंगठी घेऊन कोण येणार आहे? हनुमंतराय म्हणले मी आहे ना. मग हनुमंतराय खाली पाताळात गेले आणि पाताळात गेले तेव्हा तिथं अंगठ्यांचा असा खच लागला होता, भला मोठा खच, आहे का नाही? आता मी कशावरून सांगत होतो, मला त्याची आठवण करून द्या, नाही तर मी सांगतो परत तो मायेचं हा मायेचं वर्णन करायचं, आहे का नाही? त्याच्यासाठी सांगतो. ते खाली खच लागले होते, आहे का नाही? आणि खच लागले होते. नंतर मग तिथं गेले आणि तिथं कोण होते ते व्यक्ती आता मला माहीत नाही. तेव्हा ते म्हणले एवढ्या अंगठ्यामध्ये ही अंगठी माझी रामचंद्र प्रभूची आहे. मग ह्या बाकीच्या अंगठ्या पण तशाच दिसतात, या सुद्धा अंगठ्या कोणाचे? ते म्हणले ह्या सुद्धा अंगठ्या सुद्धा रामचंद्र प्रभूच्याच अंगठे, आहे का नाही? मग म्हटले ह्या अंगठ्या घेण्यासाठी म्हणले दरवेळेस एक माकडीत येतं आणि त्या अंगठीचा शोध करतं म्हणले. ते माकडीत आलं की तो काळ त्या शरीराला त्या ठिकाणी, कारण काळाचं शरीर असतं ना, हे काळाच्या ओघात नष्ट होते का नाही? म्हणून ते काळ त्या शरीराला घेऊन जात असतो. मग हनुमंतरायाच्या लक्षात आलं की ही सगळी काय लीलाच त्या ठिकाणी आहे का नाही? म्हणून अशा पद्धतीनं कितीतरी अवतार होत असतात. पण एवढे अवतार झाले तरी तरी त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंना कोणता भ्रम आहे का? कोणताच भ्रम नसतो. आणि तो कसा असतो? सगळं माहिती आहे, आतापर्यंत किती जन्म झाले, काय जन्म झाले, लीला करत असतात. अशा पद्धतीनं तो सगळ्या पदार्थांना जाणतो आणि सगळ्यामध्ये असतो तो परमात्मा. म्हणून म्हणजे सदैव सर्व पदार्थात जाणतो. या सर्वज्ञतेचे कारण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ईश्वरभाव उत्पन्न होण्यास उपाधी जी शुद्ध सत्वगुण प्रधान माया आहे, माया ही आहे का नाही? या सगळ्याला, या ईश्वर भावाला कारण काय बरं? तर त्याला जी शुद्ध सत्वगुणी आणि उपाधी माया आहे का नाही, ही माया उपाधी असल्यामुळं त्या ईश्वराच्या ठिकाणी ईश्वरभाव प्राप्त झालेला आहे. अविद्या, अज्ञान वगैरे ही एकाच पदार्थाची नावे आहे. आता बघा नेटवर्क गेलं का माझं? आहे ना? जातं येतं कधी थोडंफार, असू दे. अविद्या, अज्ञान वगैरे ही एकाच पदार्थाची नावे आहे. माया ही, आता बघा एकच स्त्री असते, तिला भिन्न भिन्न नावं असतात की नाही?
एका स्त्रीला भिन्न भिन्न नावं असतात, आहे का नाही. मग मुलांची आई होते का नाही, तेव्हा ती आईला फार महत्त्व असतं. आणि मामी, काकी, नानी वगैरे पण तिला जरा थोडं महत्त्व, आणि ती पण बाकीच्या गोष्टीला महत्त्व कमीच देते का नाही. पण मुलाच्या बाबतीत आई म्हटल्याच्या नंतर तिला जसा कळवळ येतो, तशी मामी, काकी, नानी, चुलती, आती वगैरे म्हटलं काही एक जास्त कळवळ येतो असं काही नाही. पण आई म्हटलं का कळवळ जास्त होतो का नाही. असंच प्रकारे माया, अविद्या, अज्ञान वगैरे सगळे आहे. पण माया म्हटलं का जास्त विशेष महत्त्व येतं, आणि अविद्या, अज्ञान, अमुक तमुक म्हटलं का त्याचं महत्त्व जरा थोडं कमी होत असतं. म्हणून माया, अविद्या, अज्ञान वगैरे ही एकाच पदार्थाची नावे आहेत. माया ही सत्व, रज, तम या 3 गुणांनी युक्त असते. बघा आता माया जी असते का नाही, तर ही माया 3 गुणांनी कशी असते, युक्त असते. म्हणजे तिच्यामध्ये सत्वगुण, रजगुण आणि तमगुण हे कसे त्या ठिकाणी समान अशा स्वरूपाचे आहे का नाही. तेव्हा ती काय प्रधान प्रकृती असते. ती काय कार्य करते का, ती प्रधान असते, त्याला प्रधान म्हणायचं. आणि जेव्हा तिच्यामध्ये काही गुण वर काही गुण खाली होतात, ऐक नाही, गुणांमध्ये शोभ म्हणा, विकार म्हणा, दोष उत्पन्न होतात. तिच्यामध्ये काय होतात, दोष उत्पन्न होतात. तेव्हा मग ते शरीर प्राप्त होऊ लागतात. मग हे मनुष्याचं, हे पुरुष, हे स्त्री, ही जारज, अंडज, उद्भिद, स्वेदेज, 84 लक्ष, खाणी, योगी, झाडं, वृक्ष, आहे की नाही. हे काय झाले, त्या असणाऱ्या मायामध्ये काय 3 गुण समान असतात, तेव्हा तिला प्रधान म्हणायचं. आणि 3 गुण विस्कळीत होऊ लागले, शोभ विकार होऊ लागले का झाले हे शरीर तयार. येतं लक्षात तुमच्या. जेव्हा ती माया समान असते तेव्हा तिला काय म्हणायचं, प्रधान म्हणायचं. आणि जेव्हा तिच्यात विकार, शोभ निर्माण होईल किंवा विस्कळीतपणा होईल, कमी अधिक गुण होऊ लागतात, तेव्हा ते काय आकार धारण करायला सुरुवात होत असते. बघा आता माया ही सत्व, रज, तम या 3 गुणांनी युक्त असते. पण तिच्यामध्ये केव्हा केव्हा एखाद्या गुणाची वाढ असते. ज्यावेळेस आता हे 14वा अध्याय आपण पाहिलं ज्ञानेश्वरीचा, त्याच्यामध्ये व्यवस्थित विचार आलेला आहे. किंवा भागवताचा 13वा अध्याय जरी पाहिला ना, त्याच्यामध्ये पण हा विचार चांगला आलेला आहे. बघा आता एखाद्या गुणाची, आता बघा आपण पाहतो की नाही, जर सत्वगुण वाढला तर काय होतं बरं, रज आणि तम याला कमी कमी करतो का नाही. आणि बरं रजगुण वाढला तर रजगुण वाढला तर सत्वाला तमाला खाली दाबतो का नाही त्या ठिकाणी. 14 अध्याय तुम्ही बारकाईने पहा, त्याच्यामध्ये हा विचार चांगला आलेला आहे. बघा आता केव्हा केव्हा एखाद्या गुणाची वाढ असते. ज्यावेळी सत्वगुण फार होतो त्यावेळी रज, तम हे अगदी कमी असतात, आहे का नाही. जेव्हा त्या ठिकाणी सत्वगुण फार वाढला, मग एखादा उंच झाला, आहे का नाही. आता हे 5 बोट आहे का नाही, किंवा याच्यातलं एखादा बोट उंच झालं तर मधलं बोट उंच आहे, मग बाकीचे बोटं खाली आले का नाही. आणि हे बोटाला असं केलं तर बाकीचे बोटं खाली जातात की नाही. तशा पद्धतीने एखादा गुण वाढला की बाकीचे कमी होत असतात, आहे का नाही. मग ते कमी होतात म्हणजे सारखे कमी होतात असं नाही, त्याच्यात पण कमी जास्त. आता हे 5 बोट आहे, याच्यात किंवा हे 4 बोटं समोर ठेवले तर याच्यामध्ये आपल्याला हे 2 बोटं समान वाटतात. पण 2 बोटं समान म्हटल्याच्या नंतर हे बोट थोडं उंचच वाटतं आणि हे बोट थोडं खालीच वाटतं, असं तर दिसतं की नाही आपल्याला. म्हणजे याचा अर्थ सत्वगुण वाढला तर मग त्याच्या खालोखाल रजो असेल, त्याच्या खाली खाली तमो असेल, किंवा त्याच्या खालोखाल तमो असेल, किंवा त्याच्या खालोखाल रज असेल. फक्त सत्वगुण वाढला. आणि कधी कधी जर रजोगुण वाढला तर काय होईल बरं, सत्व आणि तम कमी असेल, आहे का नाही. पारच नष्ट झाली असं म्हणता येईल का, असं म्हणता येणार नाही. एखाद्या माणसाचा सत्वगुण वाढला ना, त्याच्या ध्यानामध्ये फक्त एकच असतं, चांगलं राहणं, चांगलं खाणं, आळस, निद्रा, प्रमाद वगैरे सगळ्या बाजूला होतात. त्याचं फार काम करण्यामध्ये, क्रिया करण्यामध्ये धावधाव नसते. तो फक्त पोटापुरतंच काम करतो. किती काम करतो त्याला माहिती, कारण किती जरी कमवलं तर काय होणार आहे, हे सगळं बाकीचेच खाऊन जाणार आहे का नाही. आपलं कष्ट लोकच खाऊन जाणार आहे. त्यापेक्षा आपण हे सगळं का करायचं, कारण त्याला ज्ञान झालेलं असतं ना, त्याला ज्ञान होतं त्या काळामध्ये. मग तो काय करतो, जेवढं गरजेचं आहे ना, युक्त आहार विहार, नियमेंद्रियाशी सार, नसावी बासर, बहुनिद्रा, भाषण, याचा अर्थ कोणता गुण वाढला, त्याचा सत्वगुण वाढला. आणि रजगुण वाढला म्हणजे काय, सत्वगुणाला दाबून टाकलं. अहो ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, पारण करा, थोडं नामस्मरण करा. अरे काय लोक वेडे, तुम्ही कशाला नामस्मरण करता, त्याने काय होतं बरं. म्हणजे त्याचं उठलं का नित्य उठून या खावायची चिंता. नामस्मरण केलं म्हणजे काय पोट भरणार आहे का, म्हणजे ते आता ते कुत्री कसे पोट भरतात तसं त्याचं फक्त फिरून फिरून नुसतं पोट भरायचं. अरे किती ईदभर पोटासाठी किती 8 तास असं त्याला सांगितलं का तो मान्य करतो का, मान्य करत नाही. का बरं असं होतं बरं, त्याचा कोणता गुण वाढला म्हणून हे त्याला मान्य होत नाही.
रजोगुण. रजोगुण वाढलं ना, रजोगुण वाढलं म्हणून त्याला मान्य होत नाही. आणि सत्वगुणी पुरुषाला सांगा बरं, तो म्हणतो काय करायचे हे सगळे मिळवून, किती लागत पोटासाठी हो, ऐक नाही. त्रिलोके पाळता बघलं नाही, आमचे ते काही ओझे असे सगळ्या त्रिलोक्याचं पालन करतो, आहे का नाही. पृथ्वी तारली पाताळाशी जाता, तो का म्हणे आता आम्हा किती, अरे अख्खे पृथ्वी पाताळाला तारताना जाताना त्यांनी तारली पृथ्वीला, आणि आमच्यासारखे एकाला वाचायला काय लागतं. पक्षी अजगर न करते संचित, पक्ष्याने म्हणा किंवा अजगराने म्हणा काही अन्नधान्य काही साठवून ठेवलं का हो? तरी ते जगतात की नाही. आणि आपल्याला जगवायला काही परमात्मा काही कमी पडेल का? काही कमी पडणार नाही. कशासाठी एक सगळं करायचं असं कोण म्हणन? रजोगुणी म्हणन का सत्वगुणी म्हणन? सत्वगुणी म्हणन, आहे का नाही. आता आपण आपलं लक्ष ठेवायचं, टायमिंग झाला, चला आता आपलं काम उरकलं पाहिजे, म्हणजे रजोगुण उत्पन्न व्हायलाच लागलाय का नाही. याचा अर्थ आता वेळ होतच आलेला आहे म्हणा. तसं नाही मला म्हणायचं, पण वाटतं का नाही, म्हणजे रजोगुण उत्पन्न होतो का नाही. संतांच्या ठिकाणी होतो का? देवाच्या ठिकाणी असं होतो का? नाही. आणि एखाद्याचा तमोगुण जर निर्माण झाला ना, काय उगाच आता टायमिंग झाला करा बंद, झोपून घ्या आता, याचा अर्थ काय? आळस, निद्रा, प्रमाद, हा तमगुणाचं कार्य असतं. आणि तमगुणामध्ये जर तमगुण निर्माण झाला, चांगला वाढला आणि त्याचा देह जर पडलाच, तर पुढं काय होणार आहे? तमगुण किडा होणार, आळे होणार, आहे की नाही, वृक्ष होणार. कारण ते कसे असतात? पडून असतात. किडा 6 महिने त्या शेणामध्ये पडून असतो, हालचाल नाही, काय नाही, झोपून असतो. वृक्ष कितीतरी काळापर्यंत असे झोपून असतात. तमगुण वाढला ना, तमगुणामध्ये देह जर पडला तर असंच व्हावं लागेल पुढं. रजगुणामध्ये पडला तर परत मनुष्य व्हावं लागतं, लक्षात घ्या. रजगुणामध्ये देह पडला तर मनुष्य व्हावं लागतो, आणि सत्वगुणामध्ये देह पडला आणि ज्ञान तर झालं नाही, मग काय व्हावं लागेल? काय नाही, आता स्वर्गाधिकाला जावं लागेल, सत्य लोकाला, उच्च लोकाला जावं लागेल, आहे की नाही. आणि चांगलं यथार्थ दृढ अपरोक्ष ज्ञान झालं तर मुक्त होऊ शकतो त्या ठिकाणी. असं आपल्याला त्या गुणाचा विचार करता येतो. याच्यामध्ये ना फार असा विशेष असा विचार आलेला आहे. आता हे वरचेवर फक्त सांगायचं, खरं डीपमध्ये समजून जर घेतलं ना, की आपला जो काही भ्रम आतापर्यंत झालेला आहे की नाही, या सगळ्या भ्रमाची निवृत्ती करणारा हा विषय आहे. आणि आता वेळ पण आपला होत आलेला आहे. बाकीचा विचार आपण उद्याला करू. याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर विचारा, नाहीतर आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती. रामकृष्ण हरी.